नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली या ठिकाणी पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आपल्या चॅनलच्या ऑफिशियल डॅशबोर्डमध्ये देखील मित्रांनो पाहायला मिळणारे असतील. आणि जर आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी फटाफट पाहायला मिळणारे असतील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यतेची जी आपल्याला 30 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात, तर आपण 30 पैकी 30 परिपूर्ण अचूक उत्तरे देण्यासाठी आपण असे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत, जे की आपल्याच्या या भाग 6 मध्ये. तर पाहू मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणत्या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल? तर कोणत्या साधनाचा जो आहे जो की दृश्य परिणाम होणार असेल, ज्यामध्ये याचं उत्तर होणार असेल पर्याय नंबर ड, जे की फिल्म. तर फिल्मचा जो आहे सर्वाधिक जो की याचा परिणाम होणारा असेल. कारण का गाणे यामध्ये सांगायचं झालं तर जे फिल्म असतात म्हणजे की चित्रपटे ही जी आहे जी दृश्य श्राव्य साधनामध्ये असतात, म्हणजे की आपण त्यांना पाहू पण शकतो आणि त्यांना ऐकू पण शकतो. त्यामुळे जे आहे त्याचा जो परिणाम आहे फक्त चित्रांपेक्षा जे आहे अधिक जे आहे खोलावर आणि जो की जिवंत होतो. त्यामुळे जे आहे हे थोडक्यामध्ये जे की सर्वाधिक परिणाम करणारा आहे. पर्याय नंबर याचं ड याचं उत्तर जे की या ठिकाणी होणारा असेल. तर मित्रांनो जो काही आपला टीचिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट आहे, तर हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यामध्ये फक्त आपल्याला आपली पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून यामध्ये विचार करून सर्वाधिक गुण घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही या विषयामध्ये 30 पैकी 30 घेतला तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये 100% मित्रांनो ऍडमिशन घेऊ शकाल. त्यामुळे हा सब्जेक्ट स्कोरिंग असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याच्यावर भर द्या आणि यामध्ये अचूक उत्तर देण्याचा परिपूर्ण तुम्ही मित्रांनो प्रयत्न करा. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्र काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये डॅश विकास होतो. तर यामधून कशाचा विकास होतो विद्यार्थ्यांमध्ये? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, कलात्मक या थोडक्यामध्ये यामध्ये जे आहे जो की विकास होणारा असेल. कारण का गाणे, साहित्य आणि चित्रकला या ललित कला आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यभिरुची आणि कलात्मक गुणांचा जो आहे तो विकास हा थोडक्यात होणारा असेल. तुम्हाला यामध्ये पर्यायामध्ये हा कलात्मक दिसला आहे. कधी कधी काय यामध्ये सौंदर्याभिरुची हा जो पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर ते देखील याचं एक अचूक उत्तर आहे आणि कलात्मक हे देखील याचं अचूक उत्तर आहे. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते. ही डॅश आहे. तर ही काय आहे? तर डॅश आहे म्हणजेच काय, तर ही एक वास्तुस्थिती आहे. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी होणार असेल. तर चारित्र्य हे केवळ पुस्तकी ज्ञानाने नाही तर शिक्षकांच्या किंवा मोठ्यांच्या आचरणातून जे की मुले अधिक प्रभावी शिकतात, ही जी आहे एक सत्य वास्तुस्थिती आहे. म्हणजे की सत्य ही वास्तुस्थिती म्हणजे सत्य ही परिस्थिती आहे. पर्याय नंबर याचं क त्यामुळे होणार असेल. तर हा प्रश्न आपण पाहिला प्रश्न क्रमांक 3. तर एक लॉजिकली क्वेश्चन्स आहे जे की इन जनरली आपल्या वावरण्यातून कारण का लहान मुले जे पाहतात ते शिकतात यामधून आपल्याला माहितच आहे. त्यामुळे जे आचरण पाहतात त्या प्रकारचे ते आचरण ज्यांच्यावर संस्कार जे की पडतात आणि त्या प्रकारची मुलं जे आहे ते बनतात. आणि ही जी आहे थोडक्यामध्ये वास्तुस्थिती आहे. पर्याय नंबर याचं क हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा, समायोजन योजना डॅश म्हणजे. तर समायोजन योजना म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, जे काय सभोवतालच्या परिस्थितीच्या जुळवून घेणे त्याला जे आहे समायोजन योजना असं जे आहे ते म्हटलं जातं. तर समायोजन म्हणजेच काय, तर ऍडजस्टमेंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर समायोजन म्हणजे काय, तर बदलत्या किंवा नवीन परिस्थितीची स्वतःला जुळवून घेणे हे जे आहे याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो, जे की पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. आणि असेच प्रश्न तुम्हाला असणार आहेत तुमच्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या सब्जेक्टमध्ये, त्यामुळे तुम्हाला असेच प्रश्न करणं अनिवार्य आहे. प्रश्न 5 आपला, ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे? शिक्षकांसाठीची उपमा या ठिकाणी विचारलेलं आहे. ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा, तर यात जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की सुईण ही जी आहे उपमा या ठिकाणी योग्य होणारी असेल. कारण का यामध्ये एका शास्त्रज्ञाच्या मते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जे काही त्यांचं नाव आहे सॅक्रेटिस असं त्यांचं नाव आहे. तर सॅक्रेटिसच्या मते शिक्षक हा एका सुईप्रमाणे असतो जो विद्यार्थ्यांच्या मनात
आधीच असलेल्या ज्ञानाला बाहेर येण्यास मदत जी आहे ते करतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फॅसिलिटेट असं देखील म्हणतो. तर ते जे आहे यांच्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. सुईण, तर सुईण ही एक यांची व्याख्याहून हा प्रश्न जो आहे तो निर्माण करण्यात आलेला आहे, की शिक्षक हा जो आहे सुईप्रमाणे असतो, जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी आधीच जी लपलेली काही कला आहे किंवा ज्ञान आहे ते बाहेर काढण्यासाठी जे आहे ते मदत करणारा असतो, म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यांमध्ये कोणता किंवा काय बदल घडलेला असेल? तर याचं काय उत्तर होईल? तर याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर अ, जे की समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता, त्यामुळे जे आहे तो थोडक्यामध्ये टोकाचं पाऊल उचललेला आहे. तर अपयश पचवता न येणं किंवा टोकाचे पाऊल उचलणे हे मानसिक असमतोलाचं आणि समायोजन कौशल्य नसल्याचं एक लक्षण आहे. त्यामुळे जे विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात, ज्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नसेल, तर त्यांच्यामध्ये जे आहे ही जी बाब आहे ती थोडक्यामध्ये कमतरता असते, ज्यांच्यामध्ये मानसिक असमतोल आणि समायोजनाचं कौशल्य नसल्यामुळे ते जे आहे असे टोकाचे पाऊल उचलतात. तर हे एक सायकोलॉजिकल दृष्टी खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. पर्याय नंबर याचं अ हे या थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल, तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलं आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झाकून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर जे कोणी विद्यार्थी अजून स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डची आपली बॅच जॉईन केली नसेल, तर मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरचे आपले काही लाईव्हचे सेशन झालेले आहेत, तर आता आपण रेग्युलरली देखील ते कंटिन्यू या ठिकाणी करणार आहोत. त्यामधले टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च करून देणार आहोत. संपूर्ण तुमची तयारी आपण प्रिपेअर या ठिकाणी करून घेणार आहोत. आता ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, ज्यांना चांगले गुण मिळवायचे आहे, चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा असा आहे, डॅश हे शिक्षकांचे ध्येय आहे, तर खालीलपैकी काय हे शिक्षकाचं ध्येय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्यार्थ्यांचं कौशल्य व बुद्धीचा विकास करणं हे शिक्षकांचं ध्येय आहे. तर शिक्षणाचे जे काही शिक्षक आहे किंवा शिक्षणाचं मुख्य ध्येय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व बुद्धी आणि कौशल्य करणे हे असते, तर केवळ परीक्षेमध्ये उत्तीर्ण करणं हे नसून तर हे याचं उत्तर जे की होणार असेल. परीक्षेमध्ये उत्तीर्ण तर ते चिटिंग करून पण होतात, परंतु विद्यार्थ्यांचं जर कौशल्य आणि बुद्धीचा विकास केला तर त्यांना कसल्याही प्रकारची चिटिंगची वगैरे प्रिपेअर करण्यासाठी आवश्यकता पडणार नसेल, म्हणून पर्याय नंबर ब याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, सहकारी शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत आहे, तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही शिक्षक झालात, उद्या शिक्षक आहात आणि त्यावेळेस समजा की तुमचाच एक सहकारी शिक्षक आहे जो की गैरमार्गाचा अवलंब करत आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणारे असाल? तर याचं उत्तर काय होईल मग? तर याचं उत्तर होणार असेल पर्याय नंबर ड, जे की त्याला तसं न करण्यासाठी त्याचे मन वळवाल, की त्याला बाबा त्या गोष्टीचे दुष्परिणाम सांगा किंवा ती गोष्ट योग्य नाही असं पटवून सांगा, समजून सांगा, ज्याच्यामुळे त्याचं मन जे आहे ते वळेल, ज्यामुळे तो जे आहे तो सुधारणारा असेल. तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे, जे की एक सहकारी म्हणून आणि आधी त्याला सकारात्मकरित्या समजावून सांगणे आणि गैरमार्गापासून परावर्त करणे ही जी एक थोडक्यामध्ये नैतिक पायरी आहे. तर या आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूडच्या बाबतीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला सकारात्मक बाबती जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतात तेच ठेवून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. निगेटिव्हिटी अजिबात ठेवायची नाही मनामध्ये. हा सक्सेस तुम्ही परीक्षेमध्ये सोडवता वेळेस जेव्हाचे 30 प्रश्न तुमच्या समोर येतील त्यावेळेस फक्त तुमचं मन पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह ठेवून जर या बाबतीमध्ये आपण काय करू शकाल सकारात्मकरित्या ह्याचा विचार करून यामध्ये उत्तरांची पर्याय निवडणं अपेक्षित आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर देखील त्याच प्रकारे होणार असेल. पर्याय नंबर ड हे उत्तर होईल.
त्यानंतरचा 9वा प्रश्न, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजवाल? जे काही विद्यार्थी कमकुवत आहे, शैक्षणिकदृष्ट्या त्यांना अभ्यासामध्ये रुची नाही किंवा त्यांचं मन लागत नाही, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यासाठी तुम्ही काय कराल शिक्षक या नात्याने, त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर काय होईल याचं उत्तर? तर याचं उत्तर जे होणार असेल जे आहे पर्याय नंबर क, जे की वर्गातील उच्च व निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचं एकत्रित लहान गट तयार करणे. जे काही अतिहुशार किंवा ज्यांना जे काही कमी हुशार, त्याला आपण ढ असं देखील म्हणतो, तर त्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करणं, त्यानंतर त्यांच्या जे अभ्यासाला जे काही वळण या प्रकारे लावणं. तर याला आपण एक पीर लर्निंग, त्याला एक पद्धत म्हणतो आपण, पीर लर्निंग ज्याला असं म्हटलं जातं. तर जे पीर लर्निंग असते, ज्यामुळे अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी आणि आपल्याहून हुशार जे काही मित्र असतात, त्या मित्रांकडून जे शिकणं जे की सहज होऊन जातं. जसं की एक ग्रुप तयार झाला ज्यामध्ये 3 विद्यार्थी समजा हुशार आहेत आणि 2 विद्यार्थी आपण त्यामध्ये जे की मागे आहेत, ज्यांना इंटरेस्ट नाही किंवा ज्यांना परीक्षेत कमी गुण येतात, जे आपण त्याला ढ असं म्हणतो. तर ते विद्यार्थी आपण या 5 विद्यार्थ्यांचा जर ग्रुप केला, त्यामध्ये हे 3 विद्यार्थी हुशार आणि 2 विद्यार्थी ढ जर केले, तर हे 3 विद्यार्थी मिळून या 2 विद्यार्थ्यांना जे काही अडथळे आहेत त्यांच्यामधले किंवा त्यांना जमत नाही त्या गोष्टी शिकून त्यांना देखील आपल्या लेवलला आणण्याचा परिपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करणार असतील. आणि काही विद्यार्थी डायरेक्टली शिक्षकाला प्रश्न विचारण्यासाठी भीतात, घाबरतात, परंतु त्या ग्रुपमध्ये, त्या पीअर लर्निंगच्या ग्रुपमध्ये जर ते विद्यार्थी असले, तर आपापल्या विद्यार्थ्याला त्याबाबतची शंका विचारू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांचं समाधान देखील होतं. पण काही विद्यार्थी जे आहे शिक्षकाला डायरेक्टली विचारतात, तर त्यांचं जे आहे लवकर विकास होतो, परंतु ज्यांना वाटतं, काही विद्यार्थ्यांच्या मनात असतं की सर शिवा देतात, सर आपल्याला काहीतरी बोलतील, अशा बाबतीमधून जे आहे ते आपल्या शिक्षकाला आपल्या मनातील प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळे ही जी पद्धत आहे पीअर लर्निंगची, त्या ठिकाणी एकदम इफेक्टिव्ह होणारी असेल. त्यामुळेच पर्याय नंबर क याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे नेतृत्व करायला सांगेल. तर कोणत्या प्रकारचं नेतृत्व करायला सांगाल? तर याचं काय उत्तर होईल? पर्याय नंबर ब, जे की लोकशाही. जसं की आपण आपल्या कालच्या लाईव्ह सेशनच्या व्हिडिओमध्ये मागेला आपण शिकलेलं होतो, जे काही शिक्षकांची प्रवृत्ती वगैरे आहे त्या मुद्द्यामध्ये हे संपूर्ण काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की वर्गात शिक्षकाने लोकहितवादी जे डेमोक्रेटिक नेतृत्व आहे जे की करणे, जेणेकरून प्रत्येकाला विद्यार्थ्याला आपले मत मांडण्यासाठीची संधी त्या ठिकाणी मिळणारी असेल. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा, डॅश ही संदेश वाहनाची प्रमुख अंगे आहेत, तर कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, वरील सर्व, ज्यामध्ये संदेशवाहक, संदेश, त्यानंतर संदेश देणारा व घेणारे ही सर्व काही आहेत. त्यानंतर प्रश्न 12वा, विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या, याला जे आहे थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्यास द्यावे. तर विद्यार्थी असा जे की शिक्षकांना मानतात, जे केवळ नोट्स न देता त्यांच्या शंकाचे निराकरण करून संकल्पना स्पष्ट करतात. म्हणून याचं विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्याला जे आहे प्राधान्य द्यावे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वेगळे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ग्रामीण भाषेतील शाळांतील शिक्षकांची अपुरी संख्या असते, हे टेकचं विधान जे आहे ते वेगळं आहे. कारण का? हे विधान जे आहे शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय त्रुटी दर्शवते. तर इतर जे विधाने आहेत अ, ब आणि ड चे, तर हे विधाने जे की वर्गातील अध्यापन पद्धती आणि भौतिक सुधाशी संबंधित आहे. त्यामुळे जे आहे या ठिकाणी गटातनं बसणारा हा जो आहे विधान आहे. त्यानंतर प्रश्न 14वा आपला, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी काय असायला पाहिजे? शिक्षणाचे ध्येय, या पहिलं आपण काय पाहिलं? शिक्षकाचं ध्येय पाहिलं, पण आता आपण शिक्षणाचं ध्येय या ठिकाणी पाहणार आहोत. तर याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड, जे की माहिती अर्थ निर्वाचन करण्याची कौशल्य विकसित करणे, हे जे आहे शिक्षणाचं मुख्य ध्येय असायला पाहिजे. तर काय, कशामुळं? तर केवळ माहिती गोळा करणे पुरेसे नाही, तर त्या माहितीचा अर्थ लावून ती वापरता येणे हे आधुनिक शिक्षणाचं ध्येय आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 15वा, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हा डॅश या संदेश वहन प्रक्रियेतील घटकाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संदेश हा जो या ठिकाणी होणारा असेल. तर चेहऱ्यावरील हावभाव हे अशाब्दिक म्हणजे की नाउन वर्बल संदेशाचं काम करतात, ज्याच्यातून विद्यार्थ्याची मनस्थिती कळते. जसं की समजा एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, म्हणजे की तुम्ही उद्याचे भावी शिक्षक, तुम्ही तुमच्या वर्गात शिकवता तुम्ही विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, तर त्यामध्ये जे हुशार विद्यार्थी असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव असतो ते वेगळा असतो, परंतु ज्या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्या चेहऱ्याचा जो आहे तो हावभाव थोडक्यामध्ये वेगळा असतो. तर त्याला जे आहे या ठिकाणी काय म्हटलं आहे, जे की संदेश, याला जे असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे, की एक संदेश वहन प्रक्रियेतील घटकाशी संबंधित आहे. म्हणजे की त्याच्या चेहऱ्याकडे आपल्याला पाहता क्षणीच कळते की बाबा त्याला उत्तर येतं का येत नाही, त्याच्या मनात कोणती भीती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पर्याय नंबर ब याचं त्यामुळे उत्तर होणार असेल.
त्यानंतर प्रश्न 16वा, वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू डॅश हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. तर कोण? वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वर्ग शिक्षक हे जे आहे ते हाताळू शकतात. कारण का? तर वर्ग शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असल्याने त्यांच्या वैयक्तिक आणि मानसिक समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, कोणताही भाग शिकवताना खालीलपैकी जे की कोणत्या प्रक्रियेने जे आहे ते सुरुवात करावी? कोणताही भाग वर्गात शिकवते वेळेस तुम्हाला स्पेशली, तर याचं उत्तर काय होईल? मग याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ, जे की सोप्याकडून कठीणकडे शिकवित जावे. हे की मी तुम्हाला कालच्या आपल्या सेशनमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये संपूर्ण काही याच्या प्रक्रिया संपूर्ण काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जे अध्यापनाचं मुख्य स्रोत आहे, जे की सुरुवातीला सोपा भाग शिकवल्याने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते आणि मग ते कठीण भाग शिकण्यास जे आहे ते तयार होतात. म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, चौकोन शिकवताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्यांच्या एकक भागेची माहिती देणे म्हणजेच काय होय? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर ब, जे की स्थूलाकडून सूक्ष्मकडे जाणे असा त्याचा अर्थ होतो. तर संपूर्ण चौकोन आधी सांगून नंतर त्याच्या बाजू म्हणजेच की जे कोण आहे ज्याला आपण सूक्ष्म असं म्हणतो, तर जे कोण यांच्या याकडे जाणे म्हणजे की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे असा याचा अर्थ होतो. पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 19वा, शिकवताना उदाहरणाद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकवणे म्हणजे काय? तर त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विशिष्टांकडून सामान्याकडे जाणं. म्हणजेच काय? जसं की अनेक उदाहरणं, जे काही विशिष्ट गोष्टी जे आपण उदाहरणं देतो विद्यार्थ्यांना जेणेकरून समजावं, जे काही त्यांच्या मनामध्ये कॉन्सेप्ट कसा असा, त्यामुळे आपण अनेक गोष्टीचं उदाहरणं त्या ठिकाणी देतो. तर उदाहरणे देऊन त्यावरून एक नियम, जे की सामान्य सिद्धांत आपण त्याला म्हणून एक नियम तयार करणे, याला जे आहे उद्गामी ही जी आहे पद्धत जी आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. आणि उद्गामी पद्धत आपल्या कालच्या सेशनमध्ये आपण शिकलेलं आहे. तर हे आपल्या पहिल्या चॅप्टरवरचे संपूर्ण काही सामान्यतः आपण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला कव्हर करून दिलेलं होतं आणि हे आपण या ठिकाणी देखील तुम्हाला काही प्रश्न आपण सांगत आहोत. तर पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20 आपला, खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटतं यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण हे उद्दिष्ट असावे, हे जे आहे विधान जे की योग्य वाटतं. कारण का? तर मूल्य ही केवळ प्राथमिक स्तरापुरती मर्यादित नसून ती आयुष्यभर आवश्यक असतात. म्हणून उच्च शिक्षणातही त्याचा समावेश असावा. म्हणून पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 21वा प्रश्न आपला, अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर त्याला उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अध्यापन कौशल्य असं जे आहे ते म्हणतात. तर अध्यापन प्रभावी करण्यासाठी शिक्षक प्रश्न विचारणे, स्पष्टीकरण देणे अशा विविध अध्यापन कौशल्याचा जो की वापर करतात, ज्याला टीचिंग स्किल असं देखील म्हणतात. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, एखादा सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरणे देणे म्हणजे काय? त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सामान्यांकडून विशिष्टेकडे जाणं असा याचा अर्थ होतो. जे की वर आपण उद्दामी पाहिलं. आता याचा नियम काय सांगतो पहा, की आधी नियम सांगून नंतर त्याची उदाहरणे द्यायला याला अवगामी डिडक्टिव्ह पद्धत जी आहे त्याला म्हटलं जातं. अवगामी पद्धत असं जे संबोधतात. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 23 आपला, तुम्ही वर्गात शिकवताना विद्यार्थी लक्ष देत नसतील तर तुम्ही काय कराल? तर याचं पर्याय उत्तर काय होणार असेल? पर्याय अ, ब, क, ड हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला असाल तर याचं उत्तर तुम्हाला देणे अपेक्षित आहे. जे की जर तुम्ही वर्गात शिकवताना विद्यार्थी लक्ष देत नसाल तर खालीलपैकी कोणती तुम्ही पर्याय या ठिकाणी करणारे असाल? तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. कारण का तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला ह्याच प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास देखील तुम्हाला करावा लागणार असेल विद्यार्थ्यांचं संपूर्ण काही जाणून घेण्यासाठी. तर हा प्रश्न आपला शेवटचा होता. याचं तुम्हाला अचूक उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट देता येतं तर करून सांगा मित्रांनो. अन्यथा आपण 24 तासानंतर याचं उत्तर मी तुम्हाला पिन करून ठेवणार असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा, चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली स्पेशली बॅच जॉईन केली नाही लाईव्ह प्लस रेकॉर्डची जॉईन करून घ्या. त्या ठिकाणचे देखील तुम्ही सेशन पाहत चला, तर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवायचं असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.